हॅलो, गुड इव्हनिंग स्टुडंट. आज आपण पुन्हा एकदा जो आपला अतिशय महत्त्वाचा विषय इन्कम टॅक्स, त्यातील महत्त्वाचा टॉपिक इन्कम फ्रॉम सॅलरी त्या ठिकाणी बघत होतो आणि तो आपण आज पाठीमागे जिथपर्यंत झालं तिथून पुढे आपण त्या ठिकाणी सुरू करूयात. आपण सॅलरीचं मिनिंग बघितलं, त्याचे कंपोनंट अभ्यासलेत, फॉर्मॅट बघितला, फर्स्ट कंपोनंट बेसिक सॅलरी अँड ऑथर कॅश रिसिप्ट बघितला, अलाउन्सेस बघितला, त्यातला फुल्ली टॅक्सेबल बघितला, फुल्ली एक्झम्प्टेड बघितला आणि बघत होतो पार्टली टॅक्सेबल, पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्सेस. हे फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस आहेत की यावर संपूर्ण रकमेवर टॅक्स भरावा लागतो, कोणतीही रक्कम त्या ठिकाणी वाजवट मिळत नाही. हे फुल्ली एक्झम्प्टेड, याच्यामध्ये यावर कुठल्याही याच्यावर टॅक्स भरावा लागत नाही. याच्यावर सर्व रकमेवर म्हणजे फुल्ली टॅक्सेबलवर संपूर्ण रकमेवर टॅक्स भरावा लागतो आणि याच्यावर मात्र त्या ठिकाणी ह्या तीन याच्यावर मात्र एकही रुपया टॅक्स भरावा लागत नाही. पार्टली टॅक्सेबल, पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्सेस मध्ये आपण पहिलं HRA बघितलं, त्याचा अतिशय खोलवर जाऊन आपण अतिशय डिटेल्स मध्ये त्या ठिकाणी कसं कॅल्क्युलेट करायचं, कोणती कंडिशन असल्यानंतर कशा पद्धतीने असेल ते बघितलेलं आहे. त्यानंतर आपण स्पेशल नोटिफाईड अलाउन्सेस फॉर द परफॉर्मन्स ऑफ ड्युटीज हे त्या ठिकाणी अभ्यासलं. त्यामध्ये हे 7 प्रकारचे अलाउन्सेस येतात आणि याचं कॅल्क्युलेशन करत असताना जो अलाउन्स मिळतो त्याच्यातून झालेला खर्च वजा करायचा आणि राहिलेली अमाऊंट ही टॅक्सेबल असेल. म्हणजेच त्या ठिकाणी जे झालेला खर्च आहे ती एक्झम्प्टेड अमाऊंट असेल. जो टोटल अलाउन्स आहे मिळालेला त्याच्यातून झालेला खर्च ही एक्झम्प्टेड अमाऊंट तेवढी एक्झम्प्ट होईल आणि उरलेली रक्कम ही टॅक्सेबल होईल. त्यानंतर आपण स्पेशल नोटिफाईड अलाउन्सेस फॉर मीटिंग पर्सनल नीड्स किंवा पर्सनल एक्सपेंडिचर त्या ठिकाणी आपण अभ्यास होत होतो आणि त्यामध्ये आपण चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स बघितला, हॉटेल एक्सपेंडिचर अलाउन्स त्या ठिकाणी आपण बघितला, ट्रान्सपोर्ट अलाउन्स त्या ठिकाणी बघितला. पुन्हा एकदा मी या ठिकाणी तुमच्या निदर्शनास आणून देतो कारण अतिशय महत्वाचं आहे. पेपरमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाण्याची दाट शक्यता आहे. काय शक्यता आहे की ट्रान्सपोर्ट अलाउन्सेसच्या बाबतीमध्ये जर नॉर्मल असेल तर तो फुल्ली टॅक्सेबल आहे आणि फक्त त्या ठिकाणी डिफरंट डिसेबल असेल त्या ठिकाणी, बरोबर ना, डिफरंटली एबल पर्सन असेल त्या ठिकाणी तर त्याच्यासाठी मात्र सूट मिळते. ती 3200 रुपये पर मंथ इतकी मिळते. इफ रिसिव्ह टू नॉर्मल असेसी देन इट इज फुल्ली टॅक्सेबल. नॉर्मल असेसी असेल तर फुल्ली टॅक्सेबल आणि जर तो डिफरंट एबल पर्सन असेल तर त्या ठिकाणी मात्र दिव्यांग असेल तर त्याला 3200 रुपयाची वजावट मिळते आणि नॉर्मल असेसीला मात्र फुल्ली टॅक्सेबल. त्याच्यानंतर ट्रायबल एरिया अलाउन्स. आता जो अलाउन्स मिळतो त्याच्यापैकी पर मंथ किती वजावट मिळते. ट्रायबल एरिया अलाउन्स म्हणजे काय, जो ट्रायबल एरियामध्ये अतिशय त्या ठिकाणी दुर्गम भागात राहतो त्याला तो अलाउन्स मिळतो. तर तो अलाउन्स जो मिळतो त्याच्यातून 300 रुपये पर मंथ इतका एक्झम्प्ट होतो. 300 रुपये वजा करायचा, उरलेली रक्कम काय असेल त्या ठिकाणी टॅक्सेबल असेल. काय असेल, टॅक्सेबल असेल. लक्षात येतंय का. नंतर अलाउन्सेस टू एम्प्लॉई एंगेज इन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, जे वाहतूक क्षेत्रामध्ये जे कर्मचारी काम करतात ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये तर त्यांच्यासाठी हा अलाउन्स मिळतो. आणि मग त्याची वजावट कशी आहे, एक्झम्प्टेड अप टू 70% ऑफ सच अलाउन्स. म्हणजे समजा त्या ठिकाणी 10,000 रुपये अलाउन्स मिळत असेल, सॉरी 12,000 रुपये अलाउन्स मिळत असेल, किती, 12,000 रुपये किंवा 20,000 रुपये अलाउन्स मिळतो असं आपण त्या ठिकाणी ग्राह्य धरा, किती, 20,000 अलाउन्स मिळतो त्याला पर मंथ. आता एक्झम्प्टेड अप टू रुपीज 70% ऑफ सच अलाउन्स ऑर रुपीज 10,000 पर मंथ विच एव्हर इज लेस. आता त्या 20,000च्या 70% इतकी रक्कम कॅल्क्युलेट करायची. पण 20,000च्या 70% किती रक्कम येईल बरं. व्हॉट इज 70% ऑफ 20,000, 14,000, 14,000 येईल. किती येईल, 14,000 येईल. आता 14,000 ही 70% अमाऊंट आली और रुपीज 10,000, 14,000 और रुपीज 10,000 विच एव्हर इज लेस, 10,000 इज लेस. इथे काय झालं, 10,000 रुपये कमी आलं. 10,000 रुपये कमी अमाऊंट येते. तर मग मिळालेला अलाउन्स त्याचा 20,000 आणि त्याच्यातून ह्या दोन्ही रकमेपैकी जी कमी असेल ती लेस करायची. 70% अमाऊंट आली होती आपली 14,000 आणि दुसरं 10,000 इन्कम टॅक्स प्रोव्हिजन मध्येच दिलं. 14,000 आणि 10,000 पैकी कमी काय आलं, लेस काय आलं, विच एव्हर इज लेस, 10,000. म्हणून मिळालेला जो अलाउन्स आहे 20,000, त्या 20,000 मधून 10,000 रुपीज वजा करायचे. आता फॉर एक्झाम्पल त्या एम्प्लॉयला अलाउन्स मिळतो 15,000 पर मंथ, 15,000 रुपये मिळतो. किती मिळतो, 15,000 रुपये पर मंथ मिळतो. आता 15,000च्या 70% कॅल्क्युलेट करा. 15,000च्या 70% जर कॅल्क्युलेट केलं तर 10,500 रुपये येतं. ते किती येतं, 10,500. परत मग 10,500 आणि 10,000 विच एव्हर इज लेस. बघा 10,500 आणि 10,000 यापैकी कमी काय, तर 10,000 परत.
मग 15,000 जो अलाउन्स मिळाला त्याच्यातून 10,000 वजा होतील आणि उरलेली रक्कम जी आहे 5,000 रुपये ती टॅक्सेबल होईल. आता पुढची रक्कम घेऊयात आपण. त्याला अलाउन्स मिळतो 12,000 रुपये. 12,000 रुपीचा अलाउन्स मिळतो. किती मिळतो? 12,000 रुपीचा अलाउन्स मिळतो. आता 12,000च्या 70% अमाऊंट कॅल्क्युलेट करा. किती येतं बघा बरं. 12,000च्या 70% रक्कम कॅल्क्युलेट करा. यस, 8,400 रुपये. किती येईल? 8,400. मेसेज करा मला, मेसेज करा. किती येते बघा बरं. 12,000च्या व्हॉट इज 70% ऑफ 12,000, 8,400. आता 70% रक्कम ही 8,400 आली आणि दुसरी रक्कम 10,000, विच एव्हर इज लेस 8,400. म्हणजे या ठिकाणी त्या 12,000 मधून काय लेस होतील 8,400. ह्या 70% आणि 10,000 पैकी जी रक्कम कमी येते ती वजा करायची मिळालेल्या अलाउन्सेस मधून आणि उरलेली जी काही रक्कम असेल ती टॅक्सेबल असेल आणि वजा झालेली रक्कम ही एक्झम्प्टेड असेल. अंडरग्राऊंड अलाउन्स म्हणजे काही समुद्रामध्ये काम करतात, काही खाणीमध्ये काम करतात कर्मचारी, बरोबर ना. अंडरग्राऊंड अलाउन्स मध्ये माईन मध्ये काम करतात, खाण कामगार असतात ते त्या खाणीमध्ये आतमध्ये जाऊन काम करतात, त्याला अंडरग्राऊंड अलाउन्स मिळतो त्यांना. आणि तो किती जो काय अलाउन्स मिळतो त्याच्यापैकी किती वजावट आहे 800 रुपये. समजा त्याला 600 रुपये अलाउन्स मिळाला, किती मिळाला 600, तरी 800 वजा होईल का? जी वजावट होणारी रक्कम त्याच्यापेक्षा मिळतोच कमी. जर कमी मिळतो तर आहे तेवढा वजा करून टाकायचं. 600 मधून 600 वजा होईल. त्याला 800 मिळतो तर वजावट किती आहे 800. 800 मधून 800 वजा होऊन जाईल पर मंथ. त्याला मिळतो 1,000 रुपीज पर मंथ. आता 12 महिन्यांचा कॅल्क्युलेट करायचा असतो. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा, कॅल्क्युलेट करत असताना 12 मंथ मल्टिपल बाय 12 पर मंथ दिला असेल तर ते इन्कम टॅक्स मध्ये आपण इन्कम हे 12 महिन्यांचं पकडतो, एक वर्षभराचं पकडतो त्या ठिकाणी. मग 1,000 पर मंथ त्याला जर त्या ठिकाणी मिळत असेल, 1,000 मल्टिपल बाय 12, 12,000 झाले. त्या 12,000 मधून 800 रुपये पर मंथ लेस होईल. मग 800 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ, 12,896, 9,600. 12,000 मधून 9,600 काय होतील लेस होईल. 9,600 काय होतील लेस होईल. तेवढी एक्झम्प्टेड अमाऊंट असेल आणि वरची जी रक्कम असेल ती काय होईल त्या ठिकाणी टॅक्सेबल होईल. आता इथे पण तेच पुढे कॉम्पेन्सेटरी फील्ड एरिया अलाउन्स. फील्ड वर काम करत असेल एखादा, बरोबर ना, फील्ड वर जाऊन काम करत असेल त्या ठिकाणी तर त्याला तो अलाउन्स मिळतो. तर तो कितीपर्यंत वजावट मिळते त्याची 2,600 रुपये पर मंथ पर्यंत वजावट मिळते. अप टू ₹2,600 पर मंथ. समजा अलाउन्स 3,000 रुपये पर मंथ मिळत असेल तर 2,600 रुपये वजा होतील. 400 रुपये पर मंथ टॅक्सेबल होईल. 12,48. आधी 12 महिन्याचा हिशोब कॅल्क्युलेट करायचा, टोटल कॅल्क्युलेट करून घ्यायचा आणि 2,600 रुपयांनी 12 महिन्यांचा वजा करायचा. तेवढं त्या ठिकाणी टॅक्सेबल येईल. ओके, लक्षात येतंय का हे? तर हे झाले तुमचे स्पेशल नोटिफाईड अलाउन्सेस. मला सांगा बरं, इथपर्यंत कळालं का? इथपर्यंत कळालं का? मेसेज कराल मला. इथपर्यंत कळालं? यस, मेसेज कराल मला. यस, कळालं असेल तर यस मेसेज करा, नसेल कळालं तर नो मेसेज करा. ओके, जायचं पुढे. मग आता अतिशय महत्वाचा पार्ट आपण इथे संपवला, अलाउन्सेस. बघा, पहिला कंपोनंट होता आपला बेसिक सॅलरी अँड अदर कॅश रिसिप्ट. त्याच्यामध्ये काय काय आलं होतं बघा, आपण रिव्हिजन करूयात थोडीशी. बेसिक सॅलरी, ऍडव्हान्स सॅलरी, एरियर सॅलरी, कमिशन, फीज, बोनस, बरोबर ना. त्याच्यानंतर पेन्शन, हे सगळे फुल्ली टॅक्सेबल आहेत. त्याच्यानंतर आपण सेकंड पार्ट कडे आलो होतो. सेकंड पार्ट मध्ये आपण काय बघितलं? अलाउन्सेस. अलाउन्सेसचे 3 भागात आपण वर्गीकरण केलं. एक केलं त्या ठिकाणी फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स, दुसरं केलं फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्स, तिसरं केलं पार्टली टॅक्सेबल, पार्टली एक्झम्प्टेड. फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस मध्ये आपण 13-14 आयटम बघितले, बरोबर ना. ते सर्व मग त्याच्यामध्ये काय होतं बघा बरं. त्याच्यामध्ये होतं ट्रान्सपोर्ट अलाउन्स, त्याच्यामध्ये होतं, मग इथं पूर्ण लिस्ट बघितली आपण, संपूर्ण लिस्ट बघितली बघा.
इथे डिअरनेस अलाउन्स, टिफिन अलाउन्स, सीसीए, ट्रान्सपोर्ट अलाउन्स, बरोबर ना, एंटरटेनमेंट अलाउन्स, फिक्स मेडिकल अलाउन्स, नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स, ओन टाइम अलाउन्स, सर्वंट अलाउन्स, कोणासाठी कुक, गार्डनर, स्वीपर, वॉचमन, पर्सनल अटेंडंट, फील्ड एरिया अलाउन्स, सर्व्हिस अलाउन्स, प्रोफेशनल अलाउन्स, वार्डन अलाउन्स, वॉशिंग अलाउन्स, डॉक्टर अलाउन्स, नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स येतो, कॅश अलाउन्स, प्रोजेक्ट अलाउन्स. त्याच्यानंतर फुल्ली एक्झम्प्टेड 3च अलाउन्सेस त्या ठिकाणी. एक हायकोर्टच्या आणि सुप्रीम कोर्टच्या जजला मिळतो तो, बरोबर ना. त्याच्यानंतर इनोचे एम्प्लॉईला मिळतो तो, आणि जे काही गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अब्रॉड आहे, परदेशात काम करतात, फॉरेन अलाउन्स मिळतो तो, फॉरेन अलाउन्स. आता पार्टली टॅक्सेबल अलाउन्सेस मध्ये 3 पार्ट बघितले आपण. HRA, पेशंट नोटिफाईड अलाउन्सेस फॉर द परफॉर्मन्स ऑफ ड्युटीज, पेशंट नोटिफाईड अलाउन्सेस फॉर मीटिंग द पर्सनल नीड्स. हे 3 प्रकार बघितले. त्यातला HRA घेतला आपण. त्याच्यानंतर पेशंट नोटिफाईड अलाउन्सेस फॉर द परफॉर्मन्स ऑफ ड्युटीज, त्याच्यामध्ये हे 7 घेतले. ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हलिंग अलाउन्स, कन्व्हेन्स अलाउन्स, युनिफॉर्म अलाउन्स, रिसर्च अलाउन्स, हेल्पर अलाउन्स, डेली अलाउन्स आणि व्हेकल अलाउन्स. How to calculate the patient notified allowances for the performance of duties? Total allowance received minus actual expenditure. Actual allowance minus actual expenditure. Remaining amount is taxable. Okay. जो खर्च झाला ती exempted amount. त्याच्यानंतर पेशंट नोटिफाईड अलाउन्सेस फॉर मीटिंग पर्सनल नीड्स, त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स मध्ये रक्कम दिल्यात किती वाजवत होते. त्यामध्ये चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स, त्यामध्ये किती मुलांना अलाउड आहे ते 2 मुलांना. किती तो मालक किती 10 मुलांना देईल अलाउन्स, पण इन्कम टॅक्स मध्ये वाजवट किती मुलांसाठी मिळते, 2च मुलांसाठी मिळते. ₹100 पर मंथ पर चाइल्ड अप टू मॅक्झिमम 2 चाइल्ड किंवा 2 चिल्ड्रन. हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्स 100 चिल्ड्रन होता तरी तर 300 झाला फक्त हॉस्टेलच्या बाबतीमध्ये. अप टू ₹300 पर मंथ पर चाइल्ड अप टू मॅक्झिमम 2 चिल्ड्रन. ओके. नंतर ट्रान्सपोर्ट अलाउन्स कोणासाठी, फक्त ओनली अलाउड टू डिफरंटली एबल पर्सन, ₹3200 पर मंथ. त्याच्यानंतर ट्रॅव्हल एरिया अलाउन्स ₹300 per month. Allowances to employee engaged in transport employees, 70% of such allowance or ₹10,000, whichever is less. Underground allowance exempted up to ₹800 per month. आणि compensatory field area allowance ₹2,600 per month इतकं त्या ठिकाणी विचारलं जातं. परकिजिट्स अलाउन्सेस संपवले आपण. अलाउन्सेस म्हणजे काय त्या ठिकाणी, जी पगारामध्ये त्यांना जी फॅसिलिटीज मिळते, त्या म्हणजे फॅसिलिटीज उपभोगण्यासाठी कॅश मिळते, कॅश रिसिप्ट मिळते, कॅश मध्ये मिळतं ते, त्याला आपण अलाउन्स म्हटलं. आता परकिजिट म्हणजे काय, म्हणजे त्या ठिकाणी अदर दॅन कॅश मध्ये ज्या डायरेक्ट फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात त्याला आपण परकिजिट्स असं म्हणतो. परकिजिट्स मीन्स डायरेक्ट फॅसिलिटीज आर प्रोव्हाइडेड टू बाय एम्प्लॉयर इन्स्टेड ऑफ कॅश फॉर फॅसिलिटीज. देर आर 2 टाइप्स ऑफ परकिजिट. आता कॅशच्या ऐवजी डायरेक्ट फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात टू द एम्प्लॉई फ्रॉम द एम्प्लॉय इज कॉल्ड द परकिजिट्स. Again, perquisites are classified into 2 groups. First is fully taxable आणि दुसरा म्हणजे पहिला टॅक्स फ्री म्हणजे फुल्ली एक्झम्प्टेड, आणि दुसरा टॅक्सेबल परक्विजिट्स. टॅक्स फ्री म्हणजे काय, त्याच्यावर टॅक्स भरावा लागत नाही, आणि दुसरं टॅक्सेबल परक्विजिट्स म्हणजे त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो. आता टॅक्स फ्री कोणत्या आणि टॅक्सेबल कोणत्या ते आपण बघूया. बघा, हे टॅक्स फ्री परक्विजिट्स हे कोणते आहेत, टॅक्स फ्री परक्विजिट्स. हे आपण डिस्कस करूयात आपण. यातलं पहिलं जे सगळ्यात महत्वाचं मेडिकल फॅसिलिटीज. आता बघा बरं, फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस मध्ये फिक्स्ड मेडिकल अलाउन्स होता ना. बघा इथे लगेच बघूयात आपण. इथे होता फिक्स्ड मेडिकल अलाउन्स, तो फुल्ली टॅक्सेबल आहे. आता इथे काय बघा, पहिलाच आयटम परक्विजिट्स मध्ये मेडिकल फॅसिलिटीज आहे. आता तो अलाउन्स मिळतो, आजारी पडो अगर न पडो पगारामध्ये तेवढं अलाउन्स मिळणार आहे त्याला, तो पूर्णपणे टॅक्सेबल आहे. आता इथं काय मेडिकल फॅसिलिटीज आहे, काय मेडिकल फॅसिलिटीज आहे. बघा, मेडिकल फॅसिलिटीज म्हणजे काय, त्या ठिकाणी जो काही कर्मचारी आहे तो किंवा त्याचं फॅमिली मेंबर्स, त्याच्यामध्ये कोण कोण आहेत, बघा फॅमिली मेंबर मध्ये त्या ठिकाणी तो, त्याची पत्नी, त्याची मुलं, आई वडील, ओके, हे लोक त्या ठिकाणी येतात. आता मेडिकल रिअम्बर्समेंट ऑफ मेडिकल बिल किंवा डायरेक्ट मेडिकल फॅसिलिटीज, बघा 2 पर्याय असतात त्या ठिकाणी. मेडिकल म्हणजे ट्रीटमेंट डायरेक्ट द्यायची त्या कर्मचाऱ्याला, त्याचं स्वतःच हॉस्पिटल असेल तर, किंवा दुसरीकडे जर ट्रीटमेंट देत असेल तर त्याचे पैसे मालक भरतो ट्रीटमेंटचे. असे 2 प्रकार पडतात.
बघा ह्या मेडिकल फॅसिलिटीचा आपण 2 भागामध्ये विभागणी केली. काय पहिल्या भागामध्ये विभागणी पहिली काय इन एम्प्लॉयर हॉस्पिटल, म्हणजे समजा तो कर्मचारी ज्या मालकाकडे काम करतो त्याचं स्वतःचं हॉस्पिटल आहे. असू शकतं ना. एकतर काय एखाद्या हॉस्पिटलमध्ये तो कामाला आहे डायरेक्ट कर्मचारी. आता ते डायरेक्ट मालकाचं हॉस्पिटलच आहे तिथे. तो तिथं ट्रीटमेंट देईल मालक. बाबा तू आजारी पडली तर ट्रीटमेंट घे मोफत. बरोबर? किंवा मग त्या ठिकाणी दुसरं केस मध्ये त्या ठिकाणी स्वतः हॉस्पिटल असू शकतं. आता बघा आपल्या शेजारी साई संस्थान आहे. साई संस्थांमध्ये किती प्रकारचे कर्मचारी सिक्युरिटीमध्ये काम करतात, मंदिरात काम करतात, बरोबर ना. इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मध्ये काम करतात, वॉटर सप्लाय मध्ये काम करतात, वेगळे डिपार्टमेंट आहे साई संस्थांचे, बरोबर ना. आता साई संस्थांचा हॉस्पिटल पण आहे. आता हॉस्पिटल त्या साई संस्थांनी काय फॅसिलिटीज त्या कर्मचाऱ्यांना दिली. आता साई संस्थान तिथे काय झालं एम्प्लॉयर झालं, तिथे सर्व जे कर्मचारी ते एम्प्लॉई झाले. आता त्या कोणत्याही कर्मचारी जर आजारी पडला तर एम्प्लॉयरचं हॉस्पिटल म्हणून साई संस्थांचं जे हॉस्पिटल आहे तिथे त्यांना मोफत ट्रीटमेंट मिळते, पैसे भरावे लागत नाही. म्हणजे हे काय झालं इन एम्प्लॉयर हॉस्पिटल झालं, बरोबर ना. मग आता इथे काय इन एम्प्लॉयर हॉस्पिटल, स्वतः एम्प्लॉयरचं जर हॉस्पिटल असेल तर व्हॅल्युएशन काय घ्यायचं त्याचं, त्या फॅसिलिटीचं, म्हणजे तो फुल्ली टॅक्स फ्री, त्याच्यावर टॅक्स भरायचा नाही, फुल्ली एक्झम्प्टेड आहे, नील. समजा त्याने ट्रीटमेंट दिली 10,000ची दिली, तुम्हाला देतील ते 15,000 दिली, काय दिलं ते म्हणतील किती टॅक्सेबल आहे किती एक्झम्प्टेड आहे, तर फुल्ली एक्झम्प्टेड आहे. जर एम्प्लॉयरच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली असेल तर फुल्ली एक्झम्प्टेड आहे, बरोबर. बी पार्ट आहे एम्प्लॉयर हॉस्पिटल. आणि दुसरं आता एम्प्लॉयरचं हॉस्पिटल नाही पण त्या कर्मचाऱ्याने दुसरीकडे ट्रीटमेंट घेतली आणि त्याचे पैसे कोण भरतोय, मालक भरतोय. म्हणजे मेडिकल फॅसिलिटीज जरी त्या कर्मचाऱ्याने घेतली असली पण त्याचे पैसे मालक भरतोय. म्हणजे ती मेडिकल फॅसिलिटीज कोणी प्रोव्हाइड केली रे, एम्प्लॉयरने प्रोव्हाइड केली. कोणी प्रोव्हाइड केली, एम्प्लॉयरने प्रोव्हाइड केली. आणि ते पैसे भरलेत म्हणून त्याला रिअम्बर्समेंट म्हणतात, भरपाई. त्या औषधोपचाराची, त्या दवाखान्याची जी भरपाई केली, रिअम्बर्समेंट कोण करतो, ती रिअम्बर्समेंट मालक करतो. म्हणून रिअम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेंडिचर, त्या मेडिकलचा, त्या फॅसिलिटीचा जो काही खर्च आहे तिची भरपाई कोण करतोय, मालक करतोय. आता दुसरीकडे ट्रीटमेंट घेत असताना हॉस्पिटलचे 2 कॅटेगरीज केलेले आहेत. एक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली आणि एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली, बरोबर ना. आता जर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला माहिती आहे गोष्ट, तिथं अतिशय तुटपुंजा खर्च येतो, अतिशय केस पेपर वगैरे अतिशय किरकोळ खर्च येतो मेडिकल त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. मग तिथे मालक भरणार तरी किती पैसे त्या ठिकाणी, आणि ऑथेंटिक तिथे काही एक्स्ट्रा तिथे काही पैसे लागतच नाही मुळात. आणि तिथं जर ती फॅसिलिटी दिली असेल त्याने, मालक म्हटला असेल गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घे, तर व्हॅल्युएशन देईल त्याला, जे काही खर्च तिथे लागला असेल तर तो एकही रुपया तिथे टॅक्स भरायचा नाही. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेतला असेल तर ती संपूर्ण फॅसिलिटीज नील आहे. आणखीन एक मला तुमच्याशी डिस्कस करायचं, तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये काय आलंय बाबा याचं बघा. आता त्याला ही जी काय फॅसिलिटीज मिळते, ही फॅसिलिटीज जर त्याला मिळत नसती तर त्याला काय करावं लागलं असतं, त्या पगारातनं, त्याच्या सॅलरीमधनं तो खर्च करावा लागला असता. आता त्याच्या सॅलरी व्यतिरिक्त ही जी काही मेडिकल फॅसिलिटीजचा जो खर्च आहे तो कोण भरतो, कोण रिअम्बर्स करतो, मालक करतो, एम्प्लॉयर करतो. जी इन ऍडिशन तेवढा फायदाच झाला ना. जर मालकाने दिलं नसतं तर त्याला त्याचं 10,000 पगार आहे तर 10,000 मधनं 2,000 रुपये भरायला लागले असते. पण मालक ते 2,000 रुपये फॉर एक्झाम्पल झालेला खर्च भरतो, म्हणजे 10,000 त्याच्या सॅलरी मधनं जात नाही, वरून मिळतात 2,000 रुपये, म्हणजे त्याचा पगार तशा अर्थाने 12,000 झाला, बरोबर ना. कारण 2,000 रुपये मालकाने भरले, म्हणून ते 2,000 रुपये त्या सॅलरीमध्ये ऍड करायचे की नाही हे सगळ्या परकेजेटच्या बाबतीमध्ये, बाकी सर्व जे आहेत ते पगारा व्यतिरिक्त मिळतं म्हणून ते त्या पगारामध्ये ऍड करायचं असतं, ऍडिशन म्हणून. इज इट क्लिअर. आणि पण ते करायचं की नाही, ते टॅक्सेबल आहे की टॅक्स फ्री आहे, तर आपण टॅक्स फ्री मध्ये बघतोय. त्यातली किती रक्कम टॅक्स फ्री आहे आणि किती टॅक्सेबल हे पण त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. म्हणून त्या मालकाच्या बघा, एखादा साई संस्थांचा कर्मचारी, त्याला 10,000 रुपये पगार मिळतो आणि तो मे महिन्यामध्ये आजारी पडला आणि त्याला
25,000ची ट्रीटमेंट घ्यावी लागली आणि ती ट्रीटमेंट त्यांनी मालकाच्या हॉस्पिटलमध्ये संस्थांच्या हॉस्पिटलमध्येच घेतली. आता त्याचे पैसे घेतलेत का मालकाने? नाही घेतले. म्हणजे इनडायरेक्ट त्याचा तो एवढा फायदाच झाला ना, बेनिफिटच झाला. 10,000 पगार प्लस 35,000 45,000 पगार झाला त्या महिन्याचा असंच पकडायचं. कारण ते ₹35,000 जो काही खर्च झाला किंवा ₹25,000 जो काही खर्च झाला, तो जर मालकाने त्याच्याकडून वसूल केला असता, त्याला सॅलरी मधून द्यावे लागले असते. त्या फॅसिलिटीज ऍड करायच्या असतात. लक्षात आलं? ओके. मग आता रिएम्बर्समेंट ऑफ मालकाच्या हॉस्पिटलमध्ये केलं असेल तर फुल्ली एक्झम्प्टेड आहे. फुल्ली एक्झम्प्टेड आहे. त्याच्यावर पैसे भरायचे नाहीत. पैसे भरायचे नाहीत. आणि रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेंडिचर म्हणजे मालकाचं हॉस्पिटलने बाहेर ट्रीटमेंट घेतली असेल, मग 2 ठिकाणी ट्रीटमेंट घेणार. एक तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये चार्जेस द्यावेच लागत नाही, म्हणून ते पण फुल्ली एक्झम्प्टेड आहे. म्हणजे स्वतः मालकाच्या हॉस्पिटलमध्ये घेतलं तरी फुल्ली एक्झम्प्टेड. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेतलं असेल तरी फुल्ली एक्झम्प्टेड. पण मालकाचा हॉस्पिटल नाही आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली असेल आणि त्याचा खर्च मालक भरतोय, तर ते मात्र फुल्ली टॅक्सेबल आहे. ते मात्र काय फुल्ली टॅक्सेबल आहे. संपूर्ण रकमेवर टॅक्स भरावा लागतो. म्हणजेच काय त्या ठिकाणी, आता समजा मी कर्मचारी आहे आणि जर मी आजारी पडलो, आता आपल्या सोमाई कॉलेजचं तर हॉस्पिटल नाहीये, म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्याची म्हणजे विषयच येत नाही, बरोबर ना. आणि जर मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले यादव सर आणि तिथे ट्रीटमेंट दिली, तिथे खर्चच येणार नाही फारसा, म्हणून ते फुल्ली एक्झम्प्टेड आहे. त्याचा काही विषय नाही त्या ठिकाणी, टॅक्समध्ये ते घ्यायचं नाही. पण आता समजा मला यादव सरांनी काय केलं, कोपरगाव मध्ये एखादं फॉर एक्झाम्पल कोठारे हॉस्पिटल, ते प्रायव्हेट आहे, तिथे घेऊन गेलेत, मला त्यांनी ट्रीटमेंट दिली, यादव सरांनी महाविद्यालयाच्या वतीने पैसे भरले तिथे, मला ऍडिशनल माझ्या त्यांनी भरले नसते तर मला स्वतःच्या खिशातून भरावे लागले असते. पण आता त्यांनी भरले म्हणजे पगारा व्यतिरिक्त ऍडिशनल फॅसिलिटीज मिळाली की नाही मला, आणि म्हणून ती फुल्ली टॅक्सेबल. जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर ट्रीटमेंट घेत असेल तर ते फुल्ली टॅक्सेबल आहे. लक्षात आलं? मला मेसेज करा बरं, मेसेज करा मला. लक्षात आलं का? ओके. हे झालं मेडिकल फॅसिलिटीज. पुढचं बघतोय आपण फ्री मील, मोफत जेवण. मोफत जेवण म्हणजे कर्मचारी जिथं कंपनीमध्ये जातो, त्याला बऱ्याचशा कंपन्यांमध्ये किंवा बऱ्याचशा ठिकाणी एका वेळेचं जेवण दिलं जातं. एका वेळेचं जेवण दिलं जातं आणि मोफत जेवण देतात. त्याचे पैसे घेत नाही, फॅसिलिटीज म्हणून असतात. ते फॅसिलिटीज म्हणून असतात. आता ते फ्री मील जे मिळतं त्याचे पैसे इन्कम टॅक्स मध्ये फॅसिलिटीज मिळाली ना, कारण समजा तिथं जेवायला मिळालं नसतं तर त्याला त्याच्या पॉकेटमधून पैसे घालावे लागले असते, आणि आता मोफत जेवण मिळते, बरोबर ना. आता बघा, फ्री मील, लंच वगैरे डिनर काय असेल ते, आता त्या जेवणाची कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते. आता त्या मालकाचं जेवणाची कॉस्ट जर ₹50 इतकी असेल, ₹50 इतकी असेल, 50 किंवा 50 पेक्षा कमी असेल, तर ते इन्कम टॅक्स मध्ये सॅलरीमध्ये ऍड करायचं नाही. ते अप टू ₹50 एक्झम्प्टेड आहे. पण ते जेवण जर ₹50 जास्त किमतीचं असेल तर ₹50 वरची रक्कम ही इन्कम टॅक्स मध्ये पकडावी लागते. मग बघा, कॉस्ट ऑफ बिल अप टू ₹50 पर मील, ₹50 पर्यंत जेवण असेल तर एक्झम्प्टेड आहे, नील आहे. काय ते? नील येते, नील येते. बघा, आणि कॉस्ट ऑफ मील एक्सीड ₹50 पर मील, ₹50 जास्त असेल तर टॅक्सेबल अबो ₹50. म्हणजे ₹50 जास्त रक्कम असेल तर वरची जी रक्कम आहे ती टॅक्सेबल आहे. समजा त्या कर्मचाऱ्याला मालकाकडून जे काही जेवण दिलं गेलं त्याची किंमत ₹40 एका जेवणाची. एका जेवणाची किंमत किती? ₹40. पण इथं इन्कम टॅक्स मध्ये काय म्हणतात, ₹50 पर्यंतचं जेवण मोफत आहे. सॉरी, ₹50 पर्यंतचं जेवणाची जी काही किंमत आहे ती इन्कम टॅक्स मध्ये पकडायची नाही, सॅलरीमध्ये ऍड नाही करायचं. आणि त्याची जेवणाची किंमत ₹40 म्हणजे ₹50 कमी आहे. मग आपण ऍड करू का त्याची किंमत? नाही करणार. आता त्या मालकाने जे जेवण दिलं त्याची किंमत ₹50 आणि इन्कम टॅक्स मध्ये म्हणतात ₹50 पर्यंतचं जेवण ऍड करायचं नाही. 50 मधून 50 वजा गेले, 0 राहिलं, म्हणजे ते पण पकडायचं नाही, सॅलरीमध्ये ऍड करायचं नाही. पण समजा त्या जेवणाची किंमत ₹70, ₹70 आहे, म्हणजे 50 पेक्षा पुढे गेलं की नाही, एक्सीड ₹50, 50 पेक्षा पुढे गेलं, बरोबर ना. ₹70 किती जास्त गेलं रे? मला उत्तर द्या, 50 पेक्षा किती जास्त गेलं? येस,
बरोबर शुभम, वरचे 20 रुपये टॅक्सेबल. 20 रुपये वरती गेलं, आता तो काही वर्षभर एकदा जेवण जेवणार आहे का? वर्षभरात एकदा जेवण जेवणार आहे का? तिथं किती दिवस जेवण केलं हे प्रॉब्लेम मध्ये देतात. 250 दिवस काम केलं, 250 दिवस त्याने जेवण केलं. किती? 250. बघा कॅल्क्युलेशन कसं होईल. किती दिवस काम केलं? 50 दिवस काम, सॉरी 250 दिवस काम केलं. त्याला जेवण किती रुपयाने पुरवलं? बघा 30 रुपयाने समजा, म्हणजे 250 मील्स, बरोबर ना? 250 जेवण केलं त्याने, मल्टिपल बाय 30 रुपयाने. किती कॉस्ट झाली त्याची? 250 गुणिले 30, यस 7,500, बरोबर ना? एवढी कॉस्ट झाली, एवढी कॉस्ट झाली. पण मुळात 50 रुपयापर्यंतचं जेवण वाजावट मिळते, म्हणजे हे 50 पेक्षा कमी 30च रुपये किंमत आहे, म्हणजे संपूर्ण रक्कम काय होऊन जाईल? त्याच्यातून वजा होऊन जाईल. संपूर्ण रक्कम वजा होऊन जाईल. एकही रुपयावर टॅक्स भरायचा नाहीये त्याने, एकही रुपयावर टॅक्स भरायचा नाहीये त्याने. लक्षात घ्या, पूर्णपणे काय होईल? ती रक्कम वजा होऊन जाईल, संपूर्ण रक्कम वजा होईल. 7,500, 7,500 वजा 7,500 काय येईल? व्हॅल्युएशन काय येईल? त्याचं किंमत काय येईल? व्हॅल्युएशन येईल. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूयात, बरोबर ना? 250 जेवण जेवला तो, आणि एका जेवणाची किंमत 50 रुपये होती. मग 50 रुपयाने किती येईल बरं? बघा बरं, 12,500. 12,500 टोटल जेवणाचे, आणि 250 रुपयाने 50 रुपयापर्यंत वाजवटच मिळते, 50 रुपयापर्यंत वाजवटच मिळते, बरोबर ना? आणि म्हणून त्या ठिकाणी 12,500 मधून 12,500 काय होतील? वजा होतील. आणि 12,500 मधून 12,500 वजा झाले म्हणजे व्हॅल्युएशन किती आलं? नील आलं. पण आता ते जेवण ते पुरवतात 70 रुपये किमतीचं. किती रुपये किमतीचं जेवण पुरवतात? 70 रुपये किमतीचं जेवण पुरवतात. मग 250 गुणिले 70, 70 रुपयाने 250 दिवस तो जेवला. जेवणाची किंमत किती झाली रे? 17,500 झाली. किती झाली? 17,500. बरोबर आहे का कॅल्क्युलेशन माझं? बरोबर आहे का? ओके. मग त्या ठिकाणी 17,500, 70 रुपीज पर मीलचं जेवण त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. आणि टोटल मील्स किती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले? 250 मील्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले. त्याची कॉस्ट झाली 17,500. पण एक इन्कम टॅक्स मध्ये वाजवट किती रुपयापर्यंत मिळते? 50 रुपयापर्यंतच मिळते. 70 मधून वजा 50 होणार आहेत, म्हणजे 250 गुणिले 50, 12,500 वजा होतील. 17,500 मधून 12,500 गेले. व्हॅल्युएशन म्हणजे वरच्या 5,000 रुपयेवर टॅक्स भरायचा, सॅलरीमध्ये ते ऍड करायचं. समजलं असेल तर येस म्हणा, नसेल समजलं तर नो म्हणा, पुढे जायला म्हणा. समजलं असेल तर येस म्हणा, नसेल समजलं तर नो म्हणा. ओके, समजलं. जायचं पुढे? ओके, व्हेरी गुड. आता पुढे रिफ्रेशमेंट, टी, कॉफी, स्नॅक्स, बिव्हरेज एक्सेट्रा, सेम ॲज फ्री बिल. याच्यासारखंच 50 रुपयापर्यंत वजावट मिळते, 50 रुपयाच्या वरती टॅक्सेबल. याच्यासारखंच, याच्यासारखंच सेम असंच कॅल्क्युलेशन करायचं. लक्षात येते ना? फ्री मील आणि रिफ्रेशमेंट एकच आहे त्याचं कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन मध्ये फरक पडत नाही. सेम त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. जे काही नाश्ता वगैरे, चहा कॉफी वगैरे, तो पण 50 रुपयापर्यंतचा वजावट मिळते. 50 रुपयाच्या वरती जर गेला असेल तर त्याच्यावर टॅक्स भरायचा रिफ्रेशमेंट. आता गिफ्ट इन काइंड, व्हाउचर, टोकन. गिफ्ट मिळालं मालकाकडून कर्मचाऱ्याला, बरोबर ना? मालकाकडून कर्मचाऱ्याला गिफ्ट इन काइंड आहे बघा. काइंड म्हणजे वस्तू स्वरूपात किंवा व्हाउचर स्वरूपात किंवा टोकन स्वरूपात. गिफ्ट इन कॅश नाहीये इथे. गिफ्ट इन कॅश नाही. कॅश म्हणजे रोकडा, रुपीज. 5 रुपये गिफ्ट दिलं, 10 रुपये, 5,000 रुपये, 50,000 रुपये, 1 लाख रुपये, 50 लाख रुपये गिफ्ट दिलं, बरोबर ना? आता बघा त्या एक एक्झाम्पल देण्यासाठी आहे. आता एक रेल्वेचा कर्मचारी, त्याने आता आपल्या सोशल मीडियावर एक आपण चांगली बातमी बघितलेली. तो जो काही लाईनमन होता, त्या लाईनमनने काय केलं? एक अंध जी काही महिला होती, तिचं मुलगा त्या ठिकाणी रुळावर पडला, बरोबर ना? आणि गाडी येत होती. तर त्या लाईनमनने पळत पळत गेला आणि त्या मुलाला वाचवलं. आपण सगळ्यांनी कौतुक केलं सोशल मीडियावर.
बरोबर. आणि त्याच्यानंतर काय झालं की त्या रेल्वे डिपार्टमेंटने, म्हणजे त्याचा एम्प्लॉयर रेल्वे डिपार्टमेंट आहे, तो लाईनमन होता, किती रुपयाचं बक्षीस दिलं रे, मेसेज करा मला, मेसेज करा, किती रुपयाचं बक्षीस मिळालं त्याला रेल्वे डिपार्टमेंट कडनं, त्याच्या ऑफिस कडनं? 50,000 रुपीजचं, 50,000 रुपयाचं कॅश. हा, कसं मिळालं रे? कॅश मध्ये मिळाला, वस्तू मिळाली त्याला 50,000ची, कॅश मिळाली का काइंड मिळालं? कॅश मिळाली. कॅश टॅक्स फ्री मध्ये येत नाही, हे आपण टॅक्स फ्रीच बघतोय. काय काइंड. आणखीन एका कंपनीने त्याला एक वस्तू दिली बघा, एक वस्तू दिली, बरोबर ना, एका कंपनीने त्याला वस्तू दिली आणखी गिफ्ट म्हणून, त्याचं कौतुक म्हणून. कोणत्या कंपनीने काय दिलं रे त्याला? येस, मेसेज करा पटकन, वेळ संपत आलाय. येस, बर. जावा जावा कंपनीने त्याला एक महागडी गाडी दिली, बाईक दिली त्याला, बाईक दिली जावा कंपनीने, बरोबर ना. आता ती जी गाडी आहे ती कॅश, त्याला गाडी मिळाली, कॅश मिळाली का गाडी मिळाली रे? म्हणजे कॅश मध्ये मिळाला का काइंड मध्ये मिळालं ते? ती गाडी जी मिळाली ती कॅश मध्ये मिळाली का वस्तू स्वरूपात मिळाली? काइंड मध्ये मिळालं. म्हणजे गिफ्ट दोन प्रकारचे असतात, गिफ्ट इन काइंड, गिफ्ट इन कॅश. आता टॅक्स फ्री मध्ये बघत असताना आपण काय बघायचं? गिफ्ट इन काइंड, बरोबर ना, गिफ्ट इन काइंड. ओके. आणि गिफ्ट इन कॅश हे टॅक्सेबल अलाउन्सेस मध्ये, टॅक्सेबल पर्क्विजिट मध्ये येतं. गिफ्ट इन काइंड अप टू ₹5,000, 5,000पर्यंत एक्झम्प्टेड आहे वस्तूमध्ये. समजा त्याला मालकाने एखादा टीव्ही सेट दिला 8,000चा, वस्तू दिली तर 8,000 किंमत आहे त्याची, तर त्याच्यातले 5,000 रुपये वजा होतील आणि वरचे 3,000 रुपये टॅक्सेबल होतील. त्याला समजा 3,000चे शूज दिले, वस्तू दिली शूज, बरोबर ना, शूज दिले त्याला गिफ्ट, ती 5,000पेक्षा कमी म्हणून 3,000 रुपये पूर्णपणे व्हॅल्युएशन मिली. समजा 5,000ची त्याला बायसिकल दिली, सायकल दिली, 5,000चीच आहे आणि 5,000पर्यंतची वस्तू एक्झम्प्टेड आहे, 5 मधून 5 जातील, नील होईल. म्हणजे गिफ्ट इन काइंड जर असेल तर 5,000पर्यंत एक्झम्प्ट होईल, 5,000च्या आतमध्ये असेल तर, आणि 5,000च्या वरती असेल तर त्याच्यावर टॅक्स भरायचा आहे. इज इट क्लिअर? आणि गिफ्ट इन कॅश ते आपण इकडे बघणार आहे बघा, टॅक्सेबल मध्ये, सेकंड पार्ट मध्ये. बघा इथे गिफ्ट इन कॅश, गिफ्ट इन कॅश फुल्ली टॅक्सेबल. ₹1 जरी कॅश मध्ये मिळाला तर जो टॅक्स भरायचा आहे. बघा त्याच्यानंतर कॉम्प्युटर, लॅपटॉप गिव्हन टू एम्प्लॉयर फॉर ऑफिशियल एज वेल एज पर्सनल पर्पज. जर मालकाने कॉम्प्युटर, लॅपटॉप, आता हे कॉम्प्युटरचा, लॅपटॉपचा वापर ऑफिससाठी होतोय, पर्सनल पण तो करू शकतो, पण ऑफिससाठी त्याचा उपयोग होतो, तर त्याचं व्हॅल्युएशन नील आहे, कारण मालकाला त्याचा फायदा मिळणार आहे, मालकाने स्वतःच्या सोयीसाठी त्या ठिकाणी दिलं. आता वर्क फ्रॉम होम आहे, बऱ्याचशा कंपन्यांनी, मल्टीनॅशनल कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सांगितलं आणि लॅपटॉप दिले त्यांना, म्हणजे ते कंपन्यांनाच फायदा आहे त्याचा, त्याचं व्हॅल्युएशन नील याच्या सॅलरीमध्ये ऍड करायचं नाही. ट्रान्सफर ऑफ मुव्हेबल असेट अदर दॅन मोटर कार, इलेक्ट्रिक आयटम अँड कॉम्प्युटर. मोटर कार, इलेक्ट्रॉनिक आयटम अँड कॉम्प्युटर सोडून जर आणि त्याचा वापर 10 वर्ष झाला आणि त्याच्यानंतर जर एखादी वस्तू जर ट्रान्सफर केली असेल तर व्हॅल्युएशन नील पकडायचं, कोणती वस्तू असेल त्या ठिकाणी, बरोबर ना. मोटर कार, इलेक्ट्रॉनिक आयटम आणि कॉम्प्युटर सोडून बाकी सर्व. गुड मॅन्युफॅक्चर अँड सोल्ड बाय एम्प्लॉयर टू इट्स एम्प्लॉय ऍट कन्सेशनल रेट. म्हणजे कंपनी जी वस्तू प्रोडक्ट प्रोड्यूस करते ना, ती वस्तू काय करते, ती कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना स्वस्त देते. आता समजा बघा, व्हिडिओकॉन कंपनी, व्हिडिओकॉनने फ्रीज समजा त्यांच्या कर्मचाऱ्यांना कमी किमतीला दिला. आता मार्केटमध्ये तो जो काही मिळतो फ्रीज, तो 10,000 रुपये किंमत आहे, पण कंपनीने काय केलं, तो 7,000ला दिला, त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे, पण मग त्याला 3,000 रुपये फायदा झाला तर तो सॅलरीमध्ये ऍड करायचा नाही, ते नील म्हणून पकडायचं. इंटरेस्ट फ्री लोन फॉर मेडिकल ट्रीटमेंट, म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट घेण्यासाठी जर व्याज न घेता त्याला कर्ज दिलं असेल, समजा कॉलेजने मला 10,000 रुपये कर्ज दिलं, आता ते मी बँकेकडून जर घेतलं असतं तर मला त्याच्यावर 10% व्याज भरावं लागलं असतं, आणि कॉलेजने मला ते 10,000 रुपये कर्ज दिलं माझे मेडिकल ट्रीटमेंट करण्यासाठी आणि त्याच्यावर व्याज नाही घेतलं, तर माझा तो फायदाच आहे की नाही?
बरोबर ना? तो फायदाच आहे ना, त्याच्यावर व्याज नाही घेतलं ते. पण मेडिकलच्या कारणासाठी घेतलं. मेडिकल हे अतिशय महत्वाचं कारण झालं म्हणून ते जे व्याज वाचलं ते सॅलरीमध्ये ऍड करायचं नाही. इंटरेस्ट फ्री लोन अदर दॅन मेडिकल ट्रीटमेंट. मेडिकलचं कारण सोडून जर इतर कारणासाठी जर कर्ज घेतला असेल, इतर कारणासाठी जर कर्ज घेतला असेल तर 20,000 पर्यंत एक्झम्प्ट आहे ते व्याज, आणि 20,000 पेक्षा जास्तीचं जे व्याज असेल त्याच्यावर टॅक्स द्यावा लागतो. 20,000 पर्यंत मात्र एक्झम्प्ट आहे. यूज ऑफ हेल्थ क्लब, स्पोर्ट और सिमिलर फॅसिलिटी, म्हणजे हेल्थ क्लब वगैरे, आता जिम वगैरे, आपल्या कॉलेजला जिम आहे आणि यादव सर म्हटले आम्हाला की तुम्ही जिमला जात जा, तुमच्याकडून काही चार्ज घेणार नाही, तिची फीज वगैरे घेणार नाही, स्पोर्ट खेळत जा, फुकट खेळत जा, तिची फीज घेणार नाही. पण हेल्थ चांगली राहते, त्याचा एम्प्लॉयरलाच फायदा होतो. अशा ज्या फॅसिलिटीज आहे, ते ज्या काय फॅसिलिटीज मोफत मिळाल्या, जे पैसे वाचलेत, समजा बाहेर जर जिम लावायची असेल तर 1,000 रुपये महिना द्यावा लागेल स्पोर्ट क्लबला जॉईन केलं तर. इथं फुकट मिळतं म्हणजे 1,000 रुपये फायदाच झाला, ऍडिशनल मिळाला फायदा. तो सॅलरीमध्ये इथे मात्र एक्झम्प्टेड आहे, ऍड करायचा नाही. इथे आपण टॅक्स फ्री परक्विजिट पर्यंत थांबतोय. उद्याच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी टॅक्सेबल परक्विजिट बघणार आहोत. ठीक आहे, समजलं का? मला मेसेज करा बरं. व्हिडिओ परत परत बघा, मी टाकतोय व्हिडिओ टाकतोय, लिहून घ्या, तोपर्यंत कळणार नाही. पेपर सोडवायसाठी तुमच्याकडे या सगळ्या नोट्स असल्या पाहिजेत. ठीक आहे, मी इथे हे थांबवतोय, नंतर आपण बोलूया. व्हिडिओ मी बंद करतो.